तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता पोलिसांनी उदयकांतच्या मुसक्या आवळताच वल्लरीचं नाव समोर आलेलं असतं. खरी गुन्हेगार वल्लरी असल्याचं समजलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे उदयकांतला पकडलं जातं, त्याच्या मागे नक्की कारण काय असतं आणि उदयकांतला पकडल्यानंतर वल्लरीचं नाव कशा पद्धतीने समोर येतं आणि त्यामुळे दोघांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा कशा पद्धतीने मिळते, आपण आता सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता राकेशसारखा गुन्हेगार हा आता जेलमध्ये गेलेला असतो. पण तरीसुद्धा अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या मागची कारस्थानं काही संपलेली नसतात. एक व्यक्ती गेल्यानंतर दुसरी व्यक्ती त्यांना त्रास देण्यासाठी ही रेडीच बसलेली असते. त्या दोघांच्या मागे एका पाठोपाठ एक गुन्हेगार आता येतच असतात. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्णव ईश्वरीला प्रत्येक वेळेला संकटांना सामोरं जावं लागत असतं. फायनली राकेशला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते. उशिरा का होईना, पण तो जेलमध्ये गेलेला असतो. त्यानंतर ईश्वरी अर्णवला म्हणते की सर, राकेशला तर त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली, पण मला असं वाटतं की ज्या व्यक्तीने इथे तुमच्या बाबांना आणि माझ्या आईला फसवलं होतं, ती व्यक्तीसुद्धा लवकरात लवकर पकडली गेली पाहिजे. कारण तुमच्या बाबांना आणि माझ्या आईला फसवण्यामागे त्या व्यक्तीचा नेमका काय हेतू होता, हे सगळं त्या व्यक्तीने का केलं, कशासाठी केलं, हे आपल्याला कळलं पाहिजे ना. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी सिंदोर, आपण सगळ्या गोष्टींचा छडा लावू. तू जरा शांत हो आधी. आता कुठे त्या राकेशला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली, तुझं डिटेक्टिव्ह मोड लगेच ऑन करायची गरज नाही आहे तुला, असं अर्णव तिला म्हणतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर, डिटेक्टिव्ह मोड ऑन म्हणताय तुम्ही? माझ्या या स्वभावामुळे आहे ना, राकेशला लवकरात लवकर पकडला आपण, असं आता ईश्वरी म्हणते. त्याचबरोबर इथे आता ईश्वरीने सगळ्या गोष्टी अर्णवला सांगितल्यानंतर अर्णव त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही असं नाही. तो पोलिसांना सांगतो की लवकरात लवकर तुम्ही राकेशला कठोरातल्या कठोर शिक्षा कशा होतील याकडे लक्ष द्या. पण त्याचबरोबर मी सिंदोरवरती कुणी हल्ला केला होता ना, हे सुद्धा शोधून काढा. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे पोलिसांना आता ईश्वरीवरती हल्ला करणारे लोक सापडले होते. ते 2 लोक सापडले होते. त्यांना बघण्यासाठी अर्णव आणि ईश्वरी हे दोघेजण आता जेलमध्ये गेलेले असतात, म्हणजे पोलीस स्टेशनला गेलेले असतात. तेव्हा तिथे त्या 2 माणसांना ईश्वरी ओळखते आणि म्हणते की आत्ताच्या आत्ता सांगा, तुम्हाला मला मारण्याची सुपारी कुणी दिली होती? तेव्हा ती माणसं म्हणतात की एक पुरुष होता. तेव्हा ईश्वरी म्हणते की मला मारण्याची सुपारी देणारा एक पुरुष होता का? तुम्हाला त्याचा चेहरा आठवतो का? तो म्हणतो हो आठवतो ना, त्याच माणसाने सुपारी दिली होती. तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आपल्याला जर आत्ताच्या आता खरं खोटं करायचं असेल तर तुमची काही हरकत नसेल तर आपण त्या माणसाचं स्केच तयार करू शकतो, म्हणजे यांच्या माध्यमातूनच आपण त्या माणसाला शोधून काढू शकतो ज्याने तुम्हाला मारण्याची सुपारी दिली होती. तेव्हा अर्णव म्हणतो ही तर खूप चांगली गोष्ट आहे. एकदा का ते स्केच आपल्या हातामध्ये आलं तर त्या माणसांना पकडणं आणि त्या मुख्य म्हणजे त्या खऱ्या गुन्हेगाराला पकडणं आपल्यासाठी सोपं जाईल. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ठीक आहे, आम्ही आमच्या स्केच आर्टिस्टला बोलावून घेतो आणि लगेचच स्केच तयार करून घेतो. तेव्हा इथे आता घाबरलेली असते ती म्हणजे वल्लरी, कारण वल्लरीला कळलेलं असतं इन्स्पेक्टर साहेबांचा जेव्हा फोन आलेला असतो अर्णवला आणि त्यांनी जेव्हा सांगितलेलं असतं की मिस्टर राजेश शिर्के, तुम्ही आता पोलीस स्टेशनला या, तुमच्या बायकोवरती ज्या गुंडांनी हल्ला केला त्यातल्या 2 गुंडांना आम्ही पकडलं आणि त्याच्याजवळ आता आम्ही चौकशी करतोय. पण तुम्ही शहानिशा करायला या की 30 लोकं आहेत ना ज्यांनी हल्ला केला होता आणि खरोखोटं त्यांच्याकडून करून घेऊया. तेव्हा इथे अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं पोलीस स्टेशनला येणार हे वल्लरीला माहिती असतं आणि त्यामुळे वल्लरी खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते की त्या 2 माणसांनी जर आता उदयकांतचं नाव घेतलं तर उदयकांत माझं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही, कारण या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल तर माझाच आहे आणि तो माझ्यासाठी स्वतःचा बळी देणार नाही हे मात्र नक्की. तो इथे स्वतःला वाचवण्यासाठी माझा बळी नक्कीच देऊ शकतो. त्यामुळे इथे आता वल्लरी ठरवते की काही केलं ना तरी या उदयकांतचा काटा काढला पाहिजे. त्याला एकदा का माझ्या रस्त्यातून बाजूला केलं ना, मग माझ्या विरोधामध्ये बोलणारा कोणीही भेटणार नाही, असं आता तिला वाटत असतं. त्यामुळे ही
त्या उदयकांचा सुद्धा काटा काढण्याचा प्रयत्न आता करत असते. पण तेवढ्यात प्रेक्षकांनो, अर्णव ईश्वरी तिथे जातात. त्या दोन्ही गुन्हेगारांना जेव्हा ईश्वरी बघते तेव्हा ती म्हणते की ही तीच माणसं आहेत ज्यांनी माझ्यावरती प्राणघातक हल्ला केला होता. तेव्हा अर्णव म्हणतो, आत्ताच्या आत्ता सांगा, खरं खरं सांगा, माझ्या बायकोला मारण्याची सुपारी तुम्हाला कुणी दिली होती? खरं खरं बोला. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ती माणसं आता म्हणतात की एक पुरुष होता, त्याने सुपारी दिली होती. तो पुरुष नेमका कसा दिसत होता? तर तो वयस्कर होता, त्याला अशा मिशा होत्या. अशा पद्धतीचं वर्णन केलं जात असतं. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अर्णव साहेब, तुमची काही हरकत नसेल तर आपण स्केच आर्टिस्टला बोलावून त्या माणसाचं छान असं स्केच तयार करूया. म्हणजे तुम्हालासुद्धा ओळखणं सोपं होईल की तो तुमचा कुणी दुश्मन आहे का, त्याच्याबरोबर तुमचं काही वैर आहे का, हे तुम्हाला कळेल आणि आम्हालासुद्धा त्या माणसाला पकडणं सोपं जाईल. तेव्हा तो म्हणतो की आमची काहीच हरकत नाही आहे, तुम्ही लवकरात लवकर स्केच तयार करून घ्या. वल्लरीला आता संशय आलेला असतो की इतका उशीर झाला आहे, अर्णव ईश्वरीला त्या उदयकांचं नाव तर कळणार नाही ना. तेव्हा ती आजीला म्हणते की अहो सासूबाई, तुम्ही जरा फोन करून बघता का, अर्णव आणि ईश्वरी अजून आलेले नाही आहेत, नेमकं तिथं काय घडलं हे बघायला हवं ना. तेव्हा ती म्हणते, बरं ठीक आहे, फोन लावून दे, मला विचारू दे बरं ती माणसं सापडली का म्हणून. तेव्हा इथे आजी आता वल्लरीच्या मोबाईलवरून बोलत असते. ती म्हणते, काय रे चिंटू, काय चाललंय तिकडे, ओळखलंस का त्या माणसांना? ईश्वरीवरती हल्ला करणारीच माणसं आहेत ना. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हो आजी, आणि त्या माणसांनी सांगितलं आहे की मी सिंदूरवरती हल्ला करण्यासाठी एका माणसाने त्यांना सुपारी दिली होती आणि ती माणसं नक्की कोण आहेत ना, हे शोधून काढण्यासाठीच आता इथे स्केच आर्टिस्ट बोलावला जाणार आहे आणि त्या माणसाचं इथे व्यवस्थित स्केच तयार केलं जाणार आहे. असं सांगितल्यानंतर वल्लरीला समजलेलं असतं की आता स्केच तयार केलं जाणार म्हणजे इथे त्या उदयकांचा चेहरा समोर येणार. एकदा का उदयकांचा चेहरा समोर आला की मग माझं काही खरं नाही, असं वल्लरीला वाटत असतं. वल्लरी आधीच घाबरून गेलेली असते आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो, इथे आता त्या माणसाचं स्केच तयार असतं आणि स्केच तयार काढल्यानंतरच इथे आता तो कारस्थानी माणूस कोण आहे हे कळणार असतं. तेव्हा इथे अर्णवला ऑफिसमधून महत्त्वाची मीटिंग असते, त्यामुळे आता फोनावर फोन येत असतात. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की सर, मी काय म्हणते, तुम्ही जाताय का? तुम्ही जा, हवं तर मी इथे थांबते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की चालेल ना, मी एकटी थांबले तर. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, आमची काहीच हरकत नाही आहे, तुम्ही थांबलात तरीसुद्धा चालेल. मिस्टर राजेश शिर्के, तुम्हाला महत्त्वाचं काम असेल तर तुम्ही प्लीज जा, तुमच्या वाईफला इथे थांबू द्या. आणि तेव्हा इथे आता त्या माणसाचं चित्र काढून तयार झालेलं असतं ज्याने ईश्वरीला मारण्याची सुपारी दिलेली असते आणि तो माणूस दुसरा तिसरा कुणी नसून उदयकांत असतो. उदयकांत आता स्केच आर्टिस्टला एकदम डिटेलिंगमध्ये चित्र काढायचं असतं जेणेकरून त्या माणसाला व्यवस्थितरित्या ओळखलं जाईल. ते लोक जसं जसं वर्णन करत असतात त्या त्या पद्धतीने चित्र काढलेलं असतं. तेव्हा इथे चित्र काढायला थोडासा वेळ लागतो. ईश्वरीला अर्णव फोन करतो की झालं का चित्र काढून. ती म्हणते, सर तुम्ही घरी पोचा, आम्ही आणि इन्स्पेक्टर साहेब थोड्या वेळानंतर आम्ही घरीच पोचतोय, चित्र काढून आता तयार झालेलं आहे. तेव्हा इथे ईश्वरी आता ते स्केच घेऊन, ती काय उदयकांतला ओळखत नाही कारण तिने उदयकांतला बघितलेलं नसतं. त्यामुळे उदयकांतचं स्केच जरी तयार झालेलं असतं तरीसुद्धा हा तोच गुन्हेगार आहे हे आता ईश्वरीला माहिती नसतं की तो अर्णवचा चुलता आहे म्हणून. पण प्रेक्षकांनो, जेव्हा ईश्वरी ते स्केच आता पोलिसांबरोबर घेऊन येते तेव्हा इथे इन्स्पेक्टर म्हणत असतात की मला असं वाटतं की या गुन्हेगाराला आपण लवकरात लवकर आता पकडलं पाहिजे. तेव्हा इथे त्यांनी आपल्या डिपार्टमेंटला फोन केलेला असतो आणि ते स्केच सगळीकडे आता सर्क्युलेट केलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की हा माणूस आहे, त्याला लवकरात लवकर आपल्याला पकडायचं आहे, हा खूप मोठा गुन्हेगार आहे. त्यामुळे इथे आता ज्याला कुणाला ही माहिती मिळेल की तो कुठल्या एरियामध्ये आहे, कुठे आहे, ते आता आम्हाला कळवायचं असं त्यांनी सांगून ठेवलेलं असतं. तेव्हा इथे आता अर्णव म्हणतो की मी सिंदूर, तू येऊ नकोस, हवं तर मीच पोलीस स्टेशनला येतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, नको सर, तुम्ही घरी पोचा, म्हणजे तो गुन्हेगार नक्की कोण आहे हे सगळ्यांनाच कळेल. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी घरी जाते. ईश्वरी घरी गेल्यानंतर ते स्केच आता सगळ्यांना दाखवते. सगळेजण ते स्केच बघण्यासाठी उत्सुक असतात. ईश्वरीवरती नेमकं कुणी हल्ला केला आहे हे सगळ्यांनाच बघायचं असतं ना. तेव्हा सगळेजण आता बघत असताना इथे आता खरा गुन्हेगार सगळ्यांच्या समोर आलेला असतो. तो उदयकांत आहे हे जेव्हा सगळ्यांना कळतं तेव्हा पायाखालची जमीनच सरकते.
तेव्हा इथे आता वल्लरी घाबरलेली असते. ती म्हणते, अरे देवा, झालं आता माझं नाव बाहेर यायला कितीसा वेळ लागणार आहे. या गुंडांनी त्या उदयकांतचं नाव सांगितलंसुद्धा आणि स्केचसुद्धा असं तयार केलं आहे की हुबेहूब तो माणूस आता ओळखू येतोय. तेव्हा इथे उदयकांतला आता पकडायला जर हे लोक गेले तर तो सांगेल की त्याला सुपारी मी द्यायला सांगितली होती. मग त्यामुळे आता माझं पण काही खरं नाही, माझे दिवससुद्धा आता भरत आलेले आहेत. तेव्हा ती म्हणते, आता मी पळून जाऊ का, इथून गायब होऊ का? तसं जर झालं तर सगळेजण मला शोधत जिथे मी जाईन तिथपर्यंत येतील आणि तो अर्णव तर मला शिक्षा देईल. त्यामुळे मला आता गप्प राहिलं पाहिजे, असा तीसुद्धा विचार करत असते. आणि तेव्हा इथे उदयकांतने मला मारण्याची सुपारी का दिली असेल असा प्रश्न ईश्वरीला पडलेला असतो. तेव्हा अर्णव म्हणतो, मागच्या वेळीला याला जो काय मी मार दिला होता तो याला कमी पडला वाटतं, म्हणून आता माझ्या बायकोच्या जीवावरती उठला आहे. मला असं वाटतं याला कळलं असेल मी सिंदूर माझी बायको आहे आणि त्यामुळे त्याला आता माझा बदला घ्यायचा असेल ना, तेव्हा त्याने मी सिंदूरला मारण्याचा प्रयत्न केला असावा. बरोबर ना? असं अर्णव आता सगळ्यांना सांगत असतो. तेव्हा या माणसाला आता मी सोडणार नाही आहे. यांनी माझ्या बायकोला मारण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे आता ह्याला मी माफ नाही करणार. हा माझ्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं आता अर्णवला वाटत असतं. त्यामुळे अर्णव म्हणतो, किती आणि काही झालं ना, हा जिथे कुठे लपून बसला असेल ना, त्याला पाताळातूनही मी शोधून काढणार. त्यामुळे इथे आता सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं, कारण अर्णवचा राग कसा आहे हे सगळ्यांनाच माहिती असतं आणि त्यामुळे रागाच्या भरामध्ये त्याच्याकडून काही विपरीत घडायला नको असंच सगळ्यांना वाटत असतं. पण इथे आता मी सिंदूरवरती हात उगारणारा, तिला मारण्याची सुपारी देणारा उदयकांत राजेशिर्के आहे. आणि जेव्हा ईश्वरीला कळतं की उदयकांत राजेशिर्के म्हणजे रमाकांत काकांचा इथे भाऊ आहे आणि तोच त्यांच्या जीवावरती सुद्धा उठला होता, या सर्व गोष्टी समोर आल्यानंतर तिला या गोष्टीचं आश्चर्य वाटत असतं की हा माणूस किती नीच आहे. या माणसाने स्वतःच्या भावाला सुद्धा सोडलं नसावं असा विचार तिच्या मनामध्ये एका क्षणाला येऊन जातो. आणि त्यानंतर मग इथे पोलिसांना सांगून अर्णवने उदयकांतला आता लवकरात लवकर शोधून काढायला सांगितलेलं असतं. तेव्हा पोलीस इथे संपूर्ण टीम आपली आता कामाला लावतात, सगळीकडे तैनात करतात आणि उदयकांत कुठे आहे कुठे नाही त्याला आता जबरदस्त पद्धतीने आता शोधून काढण्यात आलेलं असतं. उदयकांत पोलिसांच्या हाती लागतोसुद्धा. तो जिथे लपून बसलेला असतो तिथून आता पोलिसांनी बरोबर त्याला शोधून काढलेलं असतं. उदयकांत सापडलेला असतो. उदयकांत सापडल्यानंतर त्याला अर्णवच्या समोर उभं केलं जातं. त्याला इथे इन्स्पेक्टर साहेब घरीच घेऊन येतात. तुमचा गुन्हेगार सापडलेला आहे, आता याला आम्ही कठोरातली कठोर शिक्षा देणार. तेव्हा इथे पोलिसांनी त्यांचं काम अगदी चोख केलेलं असतं. तेव्हा अर्णव म्हणत असतो की तुमचे किती आभार मानावे तेवढे कमीच. तुम्ही खूप कमी वेळेमध्ये या नराधामाला शोधून काढलंत. काय रे, तुला मागच्या वेळेला जो चोप दिला होता तो तुला कमी झाला का? तर माझ्या बायकोला मारण्याची तू सुपारी दिली होतीस. तेव्हा उदयकांत म्हणतो की माझा आणि तिचा काय संबंध? मला माहितीसुद्धा नव्हतं की तुझी बायको कोण आहे ते तर मला एका व्यक्तीने सांगितलं आणि सुपारी देणारी व्यक्ती दुसरीच कुणीतरी आहे. मी तर फक्त ती सुपारी घेतली आणि दुसऱ्याला दिली, पण मला सुपारी देणारी व्यक्ती ही दुसरीच कुणीतरी होती आणि ती कोण आहे तुम्हाला माहितीसुद्धा नाही. तुझ्या घरातलीच आहे रे अर्णव, तुझ्या घरातलीच ती व्यक्ती आहे जी तुझ्या जीवावरती उठले, तुझ्या कुटुंबाच्या वाईटावरती उठले आणि ते आत्तापासूनच नाही, 20 वर्षांपासून. जेव्हा तुझ्या वडिलांना आणि त्या बाईला फसवलं होतं ना, सुप्रियाला, तेव्हापासून एक बाई इथे तुझ्या घराच्या जीवावरती उठलेली आहे. तिला तुझ्या घराचा विनाश करायचा आहे, राजेशिर्केंचं कुळ तिला बुडवायचं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, कोण आहे ती व्यक्ती जी 20 वर्षांपासून माझ्या कुटुंबाच्या वाईटावरती आहे, जिने माझ्या आईचा आणि बाबांचा संसार उद्ध्वस्त केला, मी सिंदूरच्या आयुष्य उद्ध्वस्त केलं, अशी ती व्यक्ती कोण आहे? तेव्हा उदयकांत म्हणतो, ती व्यक्ती तुझ्या घरातच आहे, पण अजूनपर्यंत तुला कळलं नाही ना? नाही, ती मूर्ख बनवत आली आणि ती व्यक्तीसुद्धा खूप चालाक आहे. आतासुद्धा बघ ना, सुपारी देणारी ती व्यक्ती आहे, पण मला पकडलं गेलं तरी तिच्या तोंडातून एक अक्षरसुद्धा बाहेर येत नाही आहे. बरोबर ना? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ती कोण आहे ना, तिचं नाव घे, उगाच इथे हवेमध्ये बाण मारू नकोस. तेव्हा उदयकांत म्हणतो, ठीक आहे अर्णव. अरे, ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तुझी लाडकी मामी आहे रे, जिने मला सुपारी दिली होती तुझ्या बायकोला मारायची. नाहीतर मी तुझ्या बायकोला का मारेन? तिला तर मी ओळखतसुद्धा नव्हतो. तिचा आणि माझा काय संबंध ना, दुश्मनी. मग मी तिला का मारेन? तेव्हा इथे मला वल्लरीने येऊन सुपारी दिली होती तुझ्या बायकोला मारण्याची आणि 20 वर्षांपूर्वीसुद्धा तुझ्या आईवडिलांचा संसार उद्ध्वस्त करणारी ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून वल्लरीच होती.
तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, पोलिसांनी इथे उदयकांतला पकडल्यानंतर त्याला चांगला चोप दिलेला असतो आणि अर्णवच्या समोर उभं केल्यानंतर इथे उदयकांतने खरी गुन्हेगार वल्लरी असल्याचं सांगत तिच्या नावाचा खूप मोठा खुलासा हा राजशिर्के आणि पोलिसांच्या समोर केलेला असतो. त्यामुळे वल्लरी खरी गुन्हेगार असल्याचं समोर येताच आणि उदयकांतने तसे पुरावेसुद्धा सादर करताच इथे अर्णवची खात्री पटते आणि अर्णव तेव्हाच पोलिसांना सांगतो की ह्या बाईमुळे माझ्या आईने आत्महत्या केली, ह्या बाईमुळे माझ्या आईवडिलांचा संसार उद्ध्वस्त झाला, मी सुंदरच्या आईचं उद्ध्वस्त झालं आयुष्य, त्यामुळे या बाईला तुम्ही माफ करू नका, आत्ताच्या आत्ता हिला अरेस्ट करून घेऊन जा, असं अर्णवने आता सांगत आपल्या मामीला इथे पोलिसांच्या स्वाधीन केलेलं असतं. आणि उदयकांत आणि त्याचबरोबर इथे वल्लरी या दोघांनासुद्धा त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा ही आता मिळवून दिलेली असते.